हमारे में से किसी एक की जिस दिन खटक गई, सेक्युलरिझमचा मुखवटा पांघरत, पवित्र संविधानाची प्रत नाचवत औरंगाबादहून मुंबईच्या दिशेने निघालेले हजारो मुस्लिम। अरेस्ट करो उसको, भीड़ से रहने के घर को जाने का। AIMIMचे नेते माजी खासदार इम्तियाज जलील यांचा स्टंट अवघ्या महाराष्ट्रानं पाहिला। रामगिरी महाराज आणि भाजप नेते नितेश राणे यांच्या वक्तव्यावरून कायदेशीर तक्रार करण्याऐवजी हजारो गाड्यांचा ताफा घेऊन समृद्धी महामार्ग जाम करण्याचा हा स्टंट। गुंड प्रवृत्ति के लोग भगवा चोला ओढ़कर कैसे धंधे करते हैं ये आपने देखे होंगे। ये एक घटिया किस्म का आदमी है जिसकी मानसिकता घटिया है। विधानसभा निवडणुकीत धर्माच्या नावावर महाराष्ट्र विभागण्याचा यांचा डाव आहे। रामगिरी महाराज आणि नितेश राणेंच्या वक्तव्यावरून मुस्लिम नेत्यांना एवढाच आक्षेप होता, तर कायदेशीररित्या गुन्हा न नोंदवता अवघा महाराष्ट्र वेठीस धरण्याचे प्रयत्न का झाले? त्यांच्या आणि तिरंग्याचा काय संबंध हा मुळामध्ये त्यांनी मला पहिले सांगावं। गणेश चतुर्थी त्यानंतर झालेल्या ईद, त्या जे काही रॅली निघाल्या मोहम्मद पैगंबरांच्या वाढदिवसानिमित्त जुलूस निघाल्या, त्या जुलूसमध्ये पॅलेस्टाईनचे झेंडे कसे फडकवले गेले, सर तलसे जुदा हे नारे कसे दिले गेले। एकीकडे दहशत पसरवणाऱ्या मुस्लिमांना पाठीशी घालणारी महाविकास आघाडी आणि दुसरीकडे महाराष्ट्रात प्रचंड शक्ती प्रदर्शन करणारी AIMIM। राज्यात निवडणुकांच्या तोंडावरच आग भडकवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, पण आपण सुरक्षित आहोत, कारण कट्टरवाद्यांच्या या मुजोरीला महाराष्ट्र पोलिसांनी वेळीच रोखलं। कणखर गृहमंत्र्यांचे आदेश आले आणि या समाजकंटकांना ठाण्यामध्येच चोप मिळाला। औरंगजेबाची ही वंशावळ वेळीच ठेचली गेली। देवा भाऊ, तुमचे लाख लाख आभार।